नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मंडळी बघा, अगदी खमंग खुसखुशीत अशा हिरव्या रंगाच्या वड्या बनवल्यात. त्या कशा बनवल्यात आणि त्यामध्ये कुठले कुठले पदार्थ किंवा साहित्य वापरलेलं आहे हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि आत्तापर्यंत ज्यांनी सबस्क्राईब केले ना त्यांचे खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. तर वड्या बनवण्यासाठी लसूण, आलं आणि एक 5-6 हिरव्या मिरच्या घेऊन बघा या पद्धतीचं असं जाडसर इथे वाटण करून घेतलेलं आहे. आता वाटण आपलं इथे बनवून झाले. त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे आणि नंतर कोथिंबीर आपल्याला एकदम बारीक अशी चिरून घ्यायची आहे बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. मंडळी, कोथिंबीरीचं सेवन आहे ना खरंच शरीराला खूप उपयुक्त आहे. म्हणजे कोथिंबीरीमध्ये व्हिटॅमिन ए असतं, सी असतं. कोथिंबीरीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं, फायबर असतं. त्यामुळे खरंच हे शरीराला अगदी आरोग्यदायी आहे. त्यामुळे कोथिंबीरीचं सेवन केलं पाहिजे. पचनशक्तीसुद्धा सुधारते आणि हृदयाच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे कोथिंबीर. तर आता कोथिंबीर इथे चिरून झाली आहे. 1 वाटी इथे ज्वारीचं पीठ घातलं आहे मी. दरवेळेस आपण बेसन पीठ घालतो जास्त प्रमाणामध्ये. तर इथे ज्वारीचं पीठ 1 वाटी, अर्धी वाटी बेसन पीठ घातलं आहे आणि 2 चमचे इथे तांदळाचं पीठ घातले. तांदळाच्या पिठाने वड्या कुरकुरीत होतात. त्यानंतर अर्धासा चमचा इथं धन पावडर घातलेली आहे. त्यानंतर अर्धासा चमचा लाल तिखट घातले. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला. अर्धा चमचा जिरं घेतले, हातावर असं चोळून घेतलेलं आहे. तुम्ही असं जिऱ्याची पावडर जरी घातली, जिरं भाजून तरी चालतंय जिऱ्याची पावडर करून. त्यानंतर इथे 1 चमचा ओवा घेतला आहे. ओवासुद्धा हातावर असा चोळून घालायचा, म्हणजे त्याने फ्लेवर छान येतो. किंवा तुम्ही ना जिरं आणि ओवा भाजून त्याची पावडर करून घातली तरीही चालेल. त्यानंतर अर्धासा चमचा इथे हळद घातली आहे. मस्त रंग येतो हळदीने. त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आहे आणि जो आपण हिरव्या मिरचीचा ठेचा बनवलेला होता, लसूण, आलं, हिरवी मिरचीचा, तो घालून घेतलेला आहे 1 चमचा. आणि अर्ध्याशा लिंबाचा रस आपल्याला इथे घालायचा आहे. अर्धा लिंबू यामध्ये मी पिळून घेतलेलं आहे. त्यानंतर 1 चमचा इथे तेल घालायचे मोहनासाठी. म्हणजे काय होतं, वड्या थोड्याशा आपल्याला नरम होतात, खुसखुशीत होतात. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व मसाले, पीठ, कोथिंबीर व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. अशा पद्धतीने आता हे सर्व मी मिक्स करून घेत आहे. बघा, सर्व पीठ अगदी कोथिंबीरीमध्ये मिक्स करून घ्यायचे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. आता हे सर्व मिक्स करून झालेलं आहे. त्यानंतर यामध्ये ना तीळ घालायचे राहिले होते मैत्रिणींना. तर इथे मी आता 1 चमचा सफेद तीळ घातले. तिळाने छान त्याला टेस्ट येते, कुरकुरीतपणा येतो. त्यासाठी तीळसुद्धा घालायचे आणि गरजेनुसार पाणी घालून आपल्याला याचं एक घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे. पण मैत्रिणींनो, मी तुम्हाला व्हिडिओत सांगेलच पुढं कशा पद्धतीने हा पिठाचा गोळा झाला पाहिजे. म्हणजे आपल्याला लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि खूप सारं घट्टही नाही आणि खूप सारा सैलही नाही. अशा पद्धतीने आपल्याला हा पिठाचा गोळा इथे बनवून घ्यायचा आहे. खूप जर सारा घट्ट बनवलं ना तुम्ही पीठ, म्हणजे मळलं, तर वड्या आहे ना आपल्या जास्त अशा कडक होतात. त्यामुळे थोडंसं आपल्याला पीठ इथे नरमच मळून घ्यायचं आहे. बघा, व्हिडिओत दाखवते मी तुम्हाला पुढे कशा पद्धतीने नरम झालं पाहिजे. तर बघा, असं बोट त्यामध्ये असं दाबून बघायचं आहे. तर ते मध्ये अलगदपणे जर आपलं बोट घुसलं तर हे पीठ एकदम परफेक्ट झालं आहे असं समजायचं, म्हणजे वड्या अगदी खुसखुशीत होतात. तर इथे आता पीठही आपलं व्यवस्थित मळून झालेलं आहे. त्यानंतर गॅसवरती मी स्टीमर ठेवलं आहे. तुमच्याकडे स्टीमर नसेल तर तुम्ही कढई ठेवा आणि कढईमध्ये पाणी घालून घ्या. बघा, मी आता स्टीमरमध्ये पाणी घातले. अर्धाचं लिटर इथे मी पाणी घालून घेतलेलं आहे. पुरेसं होतं. तुम्ही कढईमध्ये पाणी घालून त्यामध्ये स्टँड ठेवा आणि झाकण ठेवून असं त्याला एक उकळी काढून घ्या. आता मी इथे एक प्लेट घेतली. बघा, स्टीमरची प्लेट आहे ही. तुम्ही चाळण घेतली तरी चालन. आपल्याकडे जी स्टीलची चाळण असते ती घ्या. त्याला असं थोडंसं तेल लावून घ्या. मी इथे जी स्टीमरची प्लेट असते त्याला तेल लावून घेतलेलं आहे. बघा, आता तेल सर्व बाजूने व्यवस्थित लावून झालेलं आहे. आता आपल्याला आहे ना ह्या पिठाचे रोल बनवून घ्यायचे. तर आता आपण रोल बनवून घेऊ. तर मी काय केलं आहे, सुरुवातीला हाताला थोडंसं तेल लावून घेतले, म्हणजे पीठ हाताला जास्त चिकटत वगैरे नाही. आणि समप्रमाणामध्ये याचे 4 असे गोळे करून घेतलेले आहेत एकसारखे. बघा, अशा पद्धतीने.
आता 4 इथे गोळे बनून झालेले आहेत. त्यानंतर बघा असे हातावर आपल्याला याचे असे लांबट गोल आकाराचे थोडेसे आपल्याला रोल बनवून घ्यायचे आहेत. बघा अशा पद्धतीने व्यवस्थित तुम्हाला कितपत जाड हवे आहे किंवा कितपत तुम्हाला वड्या पातळ करायच्या त्या हिशोबाने तुम्ही केले तरीही चालतील. बघा मी तर असे बनवलेत व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. तर मैत्रिणींनो, ज्वारीच्या पिठाचे सुद्धा खूप फायदे आहेत. उन्हाळ्यामध्ये ज्वारीचं पीठ हे म्हणजे भाकरी वगैरे जर केली किंवा अशी कोथिंबीरच्या वड्या वगैरे केल्या तर किंवा तुम्ही थालीपीठ केले तर ते पचायला हलकं असतं ज्वारीचं पीठ. त्यामुळे अवश्य उन्हाळ्यामध्ये ज्वारीचं पिठाचं सेवन केलं पाहिजे. बघा आता हा रोल बनून झाला. याच पद्धतीने बाकी सर्व रोल मी बनवत आहे. तर हां मैत्रिणींनो, मी सांगत होते ज्वारीच्या पिठामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात फायबर आहे. बद्धकोष्ठता असेल कुणाला तर ते सुद्धा कमी होण्यास मदत होते. त्यामुळे ज्वारीच्या पिठाचं सेवन केलं पाहिजे. बघा इथे पाण्याला उकळी आली. त्यानंतर आपल्याला ही प्लेट आहे ना ह्याच्यामध्ये ठेवून घ्यायची स्टीमरला. तुम्ही कढईत अशी चाळणी ठेवून घ्या, वरतून झाकण ठेवा आणि 15 ते 20 मिनिट आपल्याला मीडियम फ्लेमवरती हे व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे. बघा 15 ते 20 मिनिट झालेले आहे. त्यानंतर आपल्याला ही प्लेट काढून घ्यायची आहे. रोल आपल्याला व्यवस्थित असे थंड करून घ्यायचे आहेत. बघा किती सुंदर झालेत हे. बघा अशा पद्धतीने आता हे थंड झालेत ना तर मग कट करून घ्यायचे आहेत आपल्याला असे पातळ पातळ स्लाईसमध्ये. बघा मी व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे तुम्ही कट करून घ्या. खूप छान असं म्हणजे होतात. शिजलं पण एकदम मस्त आणि चवीलासुद्धा छान लागते. तुम्ही नक्कीच ह्या वड्या ट्राय करून पहा आणि नक्कीच मला सांगा कमेंटमध्ये. तुमच्या कमेंटने ना अशा नवनवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळतं, प्रेरणा मिळते, आयडिया सुचतात नवीन नवीन व्हिडिओ बनवायला. त्यासाठी छान छान कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा, म्हणजे सर्वांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचेल. तर बघा आता वड्या सर्व कट करून झाल्यात. त्यानंतर गॅसवरती मी पुन्हा तवा ठेवला आहे. तवा गरम झाला की त्याला असं तेल लावून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, मला तुम्हाला एक सांगायचं आहे, तुम्ही ह्या वड्या शॅलो फ्रायसुद्धा करू शकता किंवा डीप फ्रायसुद्धा करू शकता. तर मी इथे आता तव्यावरतीच ह्या फ्राय करून घेणार आहे, शॅलो फ्राय. तर तव्यावरती थोडंसं तेल घातलं आहे. त्यानंतर सर्व वड्या आता ठेवून घेत आहे. बघा अशा पद्धतीने तुम्ही म्हणजे जास्तीच्या तेलामध्ये डीप फ्राय केल्या तरीही चालतील आणि छान आपल्याला अशा तांबूस सोनेरी रंगावरती कुरकुरीत होईपर्यंत ह्या वड्या मस्त अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत. वरतून थोडंसं तेल घातलं आहे पुन्हा आणि थोडंसं ना याच्यावरती तीळ घालायचे मैत्रिणींनो, म्हणजे ना खूप छान त्याला टेस्ट येते. तिळाने कुरकुरीतपणा येतो. त्यासाठी थोडंसं अगदी अर्धासा चमचा इथे वरून मी तीळ पुन्हा घालून घेतलेले आहेत आणि आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच याला उलटपालट करत एक 4 ते 5 मिनिट लागतात बरं का वड्या फ्राय व्हायला. तर अशा पद्धतीने उलटपालट करत दोन्ही बाजूनी थोडंसं तेल सोडून वड्या आपल्याला खमंग अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत. बघा किती सुंदर कलर आला आहे आणि दिसतात छान, पण तुम्हाला सांगते चवीला पण तेवढ्याच भन्नाट लागतात. नक्कीच तुम्ही ट्राय करा, कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय ते सुद्धा मला सांगा. आणि असेच नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मैत्रिणींनो, बघा सर्व वड्या इथे आपल्या फ्राय करून झालेल्या आहेत. एका ताटामध्ये थंड होण्यासाठी मी काढून घेतलेल्या आहेत आणि नंतर आहे ना मैत्रिणींनो, ह्या वड्या आपल्याला टोमॅटो सॉसबरोबर शेजवान चटणीबरोबर सर्व करायच्या आहेत. तर मी इथे शेजवान चटणीबरोबर सर्व केलेल्या आहेत. तर मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि छान छान कमेंट करा, म्हणजे तुमच्या कमेंटने प्रोत्साहन मिळतं. तर चला भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.